पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आणि महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेत महापालिका कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे। त्यामुळे 18 फेब्रुवारीपासून युनियनने म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनने पुकारलेल्या बेमुदत उपोषण तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव यांनी दिली आहे। महापालिकेतील कामगारांच्या संदर्भात युनियनने पालिकेकडे मागण्या सादर केल्या होत्या। त्या अनुषंगाने चर्चेची अपेक्षा व्यक्त केली, परंतु चर्चा न झाल्याने म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी 18 फेब्रुवारीपासून पनवेल महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाची हाक दिली होती। या संदर्भात महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे यांनी 15 फेब्रुवारीला चर्चा केली होती। दरम्यान कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष लक्ष देत आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी संवाद साधत कामगारांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक कार्यवाहीची सूचना केली होती। त्यानुसार 17 फेब्रुवारीला आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर बैठक घेण्यात आली। या बैठकीत कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढत तूर्त स्थगित करण्यात आले आहे।